विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. छात्रों की गुंज कार्यक्रमासाठी राहुल गांधी पुण्यामध्ये हॉटेल शेरेटन ग्रँड मध्ये नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा. संध्याकाळी 7:10 राहुल गांधी जेनझिंग संवाद साधणार. राहुल गांधींचा कार्यक्रम म्हणजे पैसों की गुंज. 3,000 लोकांना 30 ते 35 हजार रुपये वाटले. भाजपच्या नवनाथ बन यांचा आरोप, तर पुराव्यांच्या आधारे बन यांचे आरोप. पडताळणी होणार फडणवीसांची माहिती. भाजपला राहुल गांधींच्या कार्यक्रमाची धास्ती. महाराष्ट्र लुटून खाणाऱ्यांनी थोडी शरम ठेवावी. छात्रों की गुंज कार्यक्रमावरील टीकेला विजय वडेट्टीवार यांचं प्रत्युत्तर. पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात भाजपकडनं वंदे मातरम सामूहिक गायनाच्या कार्यक्रमाचं आयोजन. परिसरात मोठा बंदोबस्त तैनात. राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर कुठलाही वाद होऊ नये यासाठी खबरदारी. राहुल गांधींच्या छात्रों की गुंज कार्यक्रमाच्या आधी पुण्यामध्ये गोंधळ. अभाविपा आणि एनएसयूआय मध्ये जोरदार आडा. प्रकरणी काँग्रेसच्या 50 ते 60 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल. भाजप कार्यकर्त्यांकडून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न. काँग्रेस कार्यकर्त्यांवरील गुन्हे म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आक्रमक. पुण्यामध्ये रात्री झालेला राडा हा काँग्रेसचा इव्हेंट. कार्यक्रमाची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी काँग्रेसने ठरवून गोंधळ केला. मुख्यमंत्री फडणवीसांचा आरोप. पक्षामधील अंतर्गत वाद मिटवून लोकांसमोर जा. काही अडचण असल्यास वरिष्ठांना सांगा. राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीमधील बैठकीत पार्थ पवारांच्या नेत्यांना सूचना. पुणे महापालिकेतील निधीच्या मुद्द्यावरून पार्थ पवारांचा चंद्रकांत पाटील यांना फोन. निधीच्या मुद्द्यावरून भाजप आणि राष्ट्रवादी लवकरच तोडगा काढणार. सोमवारी चंद्रकांत पाटील आणि पार्थ पवारांमध्ये भेट होण्याची शक्यता. केंद्रामध्ये मंत्रिपद मिळावं अशी प्रत्येकाची भावना, मात्र ते कुणाला द्यायचं हे नेत्यांच्या हातात. मला मंत्रिमंडळामध्ये संधी मिळण्याचे 100% चान्सेस. परभणीचे खासदार संजय जाधवांकडनं विश्वास व्यक्त. बारामतीमध्ये संजय राऊतांच्या कार्यक्रमस्थळी गोंधळ. राऊतांच्या रामरक्षा पठण आंदोलनाच्या दरम्यान राडा. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी वाद घातल्याचा आरोप. कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे ठाकरेंच्या नेत्या विशाखा राऊतांच्या नगरसेवक पदावर टांगती तलवार. सदा सरवणकर यांनी दबाव टाकून जात प्रमाणपत्र रद्द करायला लावलं. विशाखा राऊतांचा आरोप, तर आमच्याकडे सर्व पुरावे. सरवणकर यांचा दावा. आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडनं मनोज जरांगे यांची भेट. अब्दुल सत्तारांकडनं जरांगेंना आंदोलन न करण्याची विनंती. जरांगे मात्र 29 ऑगस्टच्या आंदोलनावर ठाम. छत्रपती संभाजीनगरमधील मुलासह आई-वडिलांच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांचा खुलासा. मुलाकडे आधीपासूनच आयफोन असल्याचं समोर. आयफोनच्या ईएमआयमुळे जीव दिला हे खात्रीशीरपणे सांगता येणार नाही. पोलीस आयुक्त रत्नाकर नवले यांची माहिती. दगडफेकीच्या घटनेनंतर बीडच्या वडवणी शहरात कडकडीत बंद. बाजारपेठांमध्ये शुकशुकाट. परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त. सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू. कुणालाही सोडणार नाही. अफवांवर विश्वास ठेवू नका, पोलिसांचं आवाहन. कल्याण पश्चिमेतील वाडेकर परिसरामध्ये पाळीव कुत्र्याचा चिमुकल्यावर हल्ला. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. कोकरोच जनता पार्टी आता राज्यभरातील सरकारी शाळांची पाहणी करणार. विद्यार्थ्यांचा पालकांना देखील सोबत घेऊन जाणार. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघरमध्ये शाळेतील सुविधांचा आढावा घेणार. जालन्याच्या तालुक्यामधील जामखेड गावात अंगणवाड्यांमधील वास्तव समोर. चिमुकल्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात किडे अळ्या निघाल्याचं उघडकीस. ग्रामस्थांकडनं संताप व्यक्त. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.